फायनली मरीन क्रूजवर पोहोचल्यानंतर जो फील होता, जे लाईटिंग, आजूबाजूचं एन्व्हायरमेंट एक नंबर वाटत होतं. असं वाटत होतं कुठेतरी आपण एक हाय क्लास हाय फंडू सिटीमध्ये आलेलो आहे. आणि आजूबाजूला चारही बाजूंना फुल बिल्डिंग, म्हणजे मोठमोठे असे स्कायस्क्रॅपर बिल्डिंग्स, आजूबाजूला मस्तपैकी फुल लाईटिंग, आणि त्याच्यामध्ये एक लेझर शो पण होता. तुम्हाला ते मी पुढे दाखवणारच आहे. तर अजून पाहायला गेलं ना तर ह्या ज्या क्रूजवर आहे ना, जे जेवणाची पण व्यवस्था केलेली होती, डिनरची, ती पण ऑसम होती. आणि ऑल टाईपचे लोक तुम्हाला इथे भेटून जातात. कारण की क्रूजवर असो की दुबईच्या कोणत्याही एखाद्या टुरिस्ट स्पॉटला असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ग्लोबलमधले ऑल कंट्रीजचे लोक तुम्हाला इथे नक्कीच भेटतील. हे तुम्ही बघू शकतात. मल्हार कसा सायलेंट होऊन बघतो आहे. तर मध्ये मध्ये तुम्ही ज्यावेळेस म्हणजे क्रूज ठिकठिकाणी स्टॉप घेत असतं आणि आजूबाजूचा एरिया आपण एक्सप्लोअर करत असतो, जो व्ह्यू इथून दिसतो ना, म्हणजे फुल स्कायस्क्रॅपर बिल्डिंग्स, त्यांच्यावर असणारी लाईटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी जे दुबईने जे मेंटेन केलं आहे दुबईला, म्हणजे ते रिव्हरपासून असो, समुद्रापासून असो, या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने त्यांनी मेंटेन केल्या आहे, ते फक्त आपण बघूनच आपण फक्त अप्रतिम आणि अप्रतिम म्हणत असतो. कारण की त्या लेवलने त्यांनी खरंच, म्हणजे इथून जर मागे 20 वर्ष गेली, म्हणजे 2000 साली त्या ठिकाणी फक्त आणि फक्त वाळवंट होतं. पण त्याच्यानंतर त्यांनी कशा प्रकारे फास्ट डेव्हलपमेंट केलेली, त्याचा अनुभव आपल्याला प्रत्येकाच येत असतो. तुम्ही क्रूजवर असणारा बघा, डिनरमध्ये जे पण आम्हाला ठेवले त्या वस्तू सगळं व्हेजही ऑप्शन होतं आणि नॉनव्हेजही ऑप्शन होतं. त्यामुळे व्हेजमध्ये खूप व्हरायटी होती आणि नॉनव्हेजमध्येही खूप व्हरायटी होती. त्यामुळे तो काही मॅटर नाही की कोणी मी नॉनव्हेज खात नाही किंवा व्हेज खात नाही. त्यामुळे सगळ्यांना या ठिकाणी कवर केलं होतं त्यांनी. हा क्रूजच्या बॅक साईडचा एरिया आहे. सो ज्यावेळेस बॅक साईडला मी आलो आणि बघितलं तर हा व्ह्यू तुम्ही बघा फक्त, की कसा वाटतो आहे आपल्याला. फुल स्कायस्क्रॅपर बिल्डिंग आणि सगळ्या बिल्डिंगवर लाईट होती. ज्या लेवलने ती सिटी त्यांनी मेंटेन केली. तुम्ही लेफ्ट साईडलाही बघा, इकडे ज्या कलरचे पिंक कलरचे त्यांनी ते डोम उभे केलेले आहेत, ते ऑसम आहे. म्हणजे प्रत्येक स्पॉट हा नाविन्यपूर्ण आहे. एक नंबर मल्लू ताई काय करते. मग त्यांनी डान्स सुरू केला. मग त्या व्यक्तीने अप्रतिम डान्स केला. त्यांच्या जे काही हिस्टॉरिक असेल किंवा जे ट्रॅडिशन असेल ते फॉलो करत असतील त्या प्रकारचा त्यांच्या साईडचा तो डान्स होता. आणि ऑसम होता. म्युझिक अरबिकच म्युझिक होतं, त्यामुळे ते त्याला अनुसरून डान्स करत होते. त्यांनी ऑसम वाटत होतं. तुम्ही ते बघू शकता. मग लाईट ऑफ करून ज्या लेवलने त्या व्यक्तीने डान्स केला होता, ऑसम होता. म्हणजे एक मुलगा डान्स करत होता हे फील होत नव्हतं. कारण की त्याचे जे हातांचा स्पीड आणि ते गोल फिरवण्याचा जो स्पीड होता, ऑसम होता. पण मला नक्कीच आवडला होता. डान्सही आवडला आणि क्रूजही खूप म्हणजे आवडलं होतं मला. वडीलनाही त्याने बोलवलं डान्स करायला आणि तो जो डान्सचा एक्झॅक्ट ड्रेसअप होता तो ड्रेसअप केला आणि वडीलने त्या ठिकाणी तो मोमेंटचा आनंद घेतला होता. तुम्ही बघू शकताय. या ठिकाणी एक्झॅक्ट ड्रोन शो होता हा. तो समजत नाही आपल्याला हा ड्रोन शो कसा चालू असेल, याचं इमॅजिनेशनही मला करता येत नव्हतं. परंतु जे बाय डिफॉल्ट असं जे तरंगतं आहे आणि अचानक तो काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे शेप ते घेत होतं, ते पाहूनच मला खूपच ऑसम वाटत होतं. बघा तुम्ही, वरती ड्रोन शो चालू आहे, खाली शिप जाते आणि साईडला पूर्णपणे स्कायस्क्रॅपर आहे. काय व्ह्यू असेल इमॅजिन करा. ऑसम वाटत. म्हणजे मी जेव्हा मरीना क्रूजला आलो होतो त्यावेळेस सगळ्यांना सांगितलं होतं की तो ड्रोन शो ऑसम असेल. आणि त्या व्यतिरिक्त मला तुम्हाला नक्की एक सांगायचं आहे की दुबईने स्वतःला अशा प्रकारे म्हणजे बनवलं आहे ना, म्हणजे जे आपल्याला त्यांना जे दाखवायचं तेच ते आपण बघू शकतो. कारण की जे दाखवायचं नाहीच आहे ते ऑलरेडी टुरिस्ट स्पॉट नाहीच आहेत. म्हणून त्यांना जे हवं आहे, ज्यांना जे दाखवायचं तेच बरोबर आपल्याला बघायला भेटतं. त्यामुळे आपल्याला कळतच नाही दुबई सिटीमध्ये
कोणत्या ठिकाणी त्यांनी डेव्हलपमेंट नाही केली आणि कोणत्या ठिकाणी केलेली, पण त्यांनी ज्या ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट केली ती अप्रतिम केली. आणि ते खलिफा, हायेस्ट बिल्डिंग, जसं की ग्लोबल विलेज झालं, एक प्रकारचं थीम पार्क, मिरॅकल गार्डन, डेझर्ट सफारीचा शो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुबईमध्ये भेटतील. नंतर तुम्हाला दुबई फ्रेम झाली, फ्युचर म्युझियम झालं, या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी त्यांचं जसं दुबई फ्रेममध्ये त्यांचे एक्झॅक्ट पास्ट हिस्ट्री दाखवण्यात आलेली, फ्युचर म्युझियममध्ये सगळं फ्युचरिस्टिक गोष्टी दाखवण्यात आलेली, किंवा AI किंवा रोबोटिक झालं. नंतर तुमचं नेक्स्ट बुर्ज खलिफामध्ये मधलं इंटरनल लिफ्टमधलं जे इन्व्हायरमेंट आहे ते पण ऑसम आहे. या सगळ्या गोष्टी खूप नाविन्यपूर्ण आहे, खूप युनिक आहेत. त्यामुळे तिथे गेल्यानंतर जे आपण जे ब्लॅक अँड व्हाईट TV मध्ये असतो ते अचानक कलर TV शो होते, त्या प्रकारे तिथे आपल्याला ते शो होतं. फुल पंजाबी गाणं लावलं होतं त्याने आणि पोरं तर नाचत होते. मल्हार झाला, रामा झाला. त्यानंतर मी आणि प्रीतमनेही नाचून घेतलं की बाबा चला एन्जॉय करून घेऊ. एन्जॉय करण्यासाठी चालवलं होतं, एन्जॉय करायलाच पाहिजे. त्यानंतर आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं, परंतु जे फायनल सॉन्ग लागतं ना ते मीही इमॅजिन नाही केलं, कारण की आम्ही खूप फोर्स केला होता की बाबा मराठी सॉन्ग लावा, मराठी सॉन्ग लावा. ते म्हणत होते हे बट आय डोंट वॉन्ट मराठी सॉन्ग अँड नॉट डाउनलोडेड इन द CD अँड पेन ड्राईव्ज. पण फायनली आम्ही ते अचीव केलं आणि फायनली आपलं झिंग हाट सॉन्ग लागलं होतं. तुम्हाला तर माहितीच आहे, खानदेशी लोकांना डान्स आणि खानदेशी सॉन्ग किंवा मराठी सॉन्ग असलं म्हणजे तर मग त्यांचा झिंग हाट व्हायलाच पाहिजे. मी आणि प्रीतम फुल नाचत होतो. गायत्री आणि मल्हारी तिकडे त्यांचा धुमाकूळ चालू झालेला होता, कारण की डान्स न करणे म्हणजे एन्जॉयमेंट होऊच शकत नाही. गाणं लागलं आणि सगळेजण आम्ही थोडंफार म्हणजे त्या गाण्याच्या तालावर नाचायला सुरुवात केली होती. त्यामुळे लहान पोरंही अट्रॅक्ट होता गाण्यामुळे, कलरमुळे, जाणे बाजू इन्व्हायरमेंट ऑसम होतंच, त्याच्यामुळे काही बघायची गरज उरली नव्हती. गाणं चालू होतं आणि गायत्रीला नाचताना शक्य होत नव्हतं, कारण की मल्हार गायत्रीकडे होता. त्याच्यामुळे फायनली मी मल्हारला माझ्याकडे घेतलं आणि प्रीतमला, वनना आणि गायत्रीला तिघींना फोर्स केला नाचण्यासाठी की बाबा एन्जॉय करून घ्या. दिस इज अवर आय थिंक फर्स्ट अँड लास्ट ट्रिप ऑन द क्रूज अँड दुबई, सो प्लीज एव्हरीवन लेट्स डान्स. पण काय सांगावं, शेवटी गायत्री त्या तालावर सुरुवात झाली डान्स करायला, कारण की मी तिला फुल सांगितलं होतं. पण प्रत्येकाला मराठी गाण्याची वेट करत होते आणि फायनली त्याने मराठी गाणं लावलं, झिंगाट. त्याच्यामुळे जेवढं जसंही मराठी गाणं लागलं होतं तसं मी, प्रीतम आणि गायत्रीने फुल धुमाकूळ करायला सुरुवात केली. आजूबाजूचे माणसं फक्त बघत होते बाबा, त्यांना गाणं समजणं खूप कठीण झालं होतं की बाबा हे गाणं कुठलं आहे. परंतु फायनली आम्ही मराठी गाणं लावलं होतं आणि फुल आम्ही शेवटी काय होईना फुल मस्ती करून घेतली, कारण की हे गाणं किती वेळ चालेल हेही माहीत नव्हतं. पण मज्जा आली क्रूजवर. जे मज्जा आय थिंक फर्स्ट डे, फर्स्ट शो अँड क्रूज एक नंबर होता. मग प्रत्येकाने कुठेही गेलं तर आपलं मराठी गाणं लावण्याचा ट्राय करा. त्या गाण्यावर नाचायची जी मज्जा ती कुठेच येऊ शकत नाही मित्रांनो. म्हणून जय खानदेश, जय महाराष्ट्र आणि जय हिंद. मित्रांनो, नेक्स्ट व्लॉग बघण्यासाठी नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा या माझ्या व्लॉग चॅनलला. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज.